मिलिंद भोईर साहेब जे आयोजक आहेत, ॲडव्होकेट, आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. खूप खूप धन्यवाद दीपजी पाटील, आपण अमूल्य वेळ आणि शुभेच्छा या स्पर्धेला नेहमीच देत असतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल आणि त्या अगोदर एक अजून सन्मान राहिलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतायत एडव्हान्स एक सुंदर रत्न पाहायला मिळतं, अर्थात संतोषजी जंगम साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या आपण आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन तर या आपण रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. संतोषजी जंगम साहेब आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून सुद्धा 1001 या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. परवाच्या दिवसात चहाडेच्या मैदानात आनंद बॉयज ट्रॉफी सुरू आहे संदीप धानवा यांची, तिथे सुद्धा त्यांनी विशेष सहकार्य त्या स्पर्धेला केलं होतं आणि आमच्या समालोचनावर प्रेम सातत्याने ते दर्शवतात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. कलागुणांना ते वाव देत असतात. तर संतोषजी जंगम साहेब, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रुपेशचा पहिलाच बॉल खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळून काढला गेलाय. हेमकांत भोईर चपाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि एक हरहुन्नरी खेळाडू, शिस्तबद्ध खेळाडू म्हणून हेमकांत भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. ब्रँड आहे सातपाडीचा. तर रुपेश तांडेल स्वतः मुरबे टीम मधून खेळत असताना गेली कित्येक वर्ष आपण पाहत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच. संतोष ठाकूर पुढे सरसावले, कोणती मिस्टेक केली नाही. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद गॉन. साइड इंचार्ज ज्यांना आपण पाहत आहेत, आदरणीय सन्माननीय मुन्ना तिवारी साहब, आपका तहे दिल से स्वागत करते हैं, आपका शुक्रिया अदा करते हैं. आपका कोऑपरेट इस प्रतियोगिता में बहुत अच्छे से मिला, इसके लिए ऑर्गेनाइजर के तरफ से आपका बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू अक्षय. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतायत 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या विटीलाईन स्टार सफाळे या टीमची 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. वंदेशला आपण पाहतायत. वंदेश हिमाडे, मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. ऑफ साईडला सेन्सिबल प्लेसमेंट प्रतिम पाहायला मिळते. सिंगल मेल. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल मिस्टर संतोष. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. ऑफ द मार्क. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर जाऊन पोहोचले गेली. मनोहर नम यांना आपण पाहतायत. एक अतिशय विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. संतोष पुढे सरसावतायत. चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केले गेले. ज्या वेळेला 1 धाव तुमच्या बॅटमधून येते त्यावेळेला एक तुमचे होप्स वाढतात, ती ऊर्जा मिळते. जेव्हा तुम्ही 0वर बाद होता तेव्हा चिंतेचा विषय असतो की पुढील मॅच मध्ये मला ती संधी मिळेल की नाही, हा सुद्धा एक प्रश्न चिन्ह उद्भवतो. ऑफ साईडला फटका छान आहे. ड्राईव्ह खेळला गेलाय. मिड ऑफचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. आउटफील्ड चांगली असल्यामुळे फिल्डरला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ही आयोजकांनी घेतलेली काळजी, प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ आज त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर स्वप्न सत्यात साकार होताना पाहायला मिळतं. म्हणजेच बारीक सारीक गोष्टी
रॉकी ग्रुप कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी कॅप्चर केलं गेलंय. टच बॉल होता, कव्हर ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळाला. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. चांगली फिल्डिंग संदीप नाईक टिके यांना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5, एकंदरीत 4. षटक क्रमांक प्रितेश आम्हाला दर्शवत आहेत की 4, एकंदरीत 4 रन्स आणि 1 षटक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या आपण मुन्ना तिवारी सरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून धनेजी गावड उपसरपंच यांना, मिलिंद भोईर यांना मी विनंती करेन की या आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. आइए मुन्ना तिवारी साहब, आपका यहाँ पर स्वागत करते हैं. या मिलिंद भोईर यांना विनंती करेन, ॲडव्होकेट आहेत. सुमित ठाकूर, पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. थैंक यू वेरी मच मुन्ना तिवारी, आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में 4 चांद लग गए रॉकी ग्रुप ट्रॉफी में. आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और स्वागत करते हैं. मिलिंद भोईर के कर कमलों से यहाँ पर स्वागत हो रहा है. टाळ्यांचा गजर येऊ द्या. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑफ साईडला जागा बनवली, अतिशय सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सुमित चौधरी पुढे सरसावले गेले होते एक्स्ट्रा कव्हरला. फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मिळते. दोन्ही बॅटर अतिशय समंजसपणाचं क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे हवेच्या अगेन्स्ट जर आपण रिस्क घेतली तर कदाचित यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचा बेनिफिट हा मिळत राहील. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं मोठे रिस्क घेत नाहीयेत, मोठे फटके खेळत नाहीयेत. परंतु मनोहर नम यांनी जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केला. महेंद्र भोईर यांच्या स्वागतासाठी मिळेल संघर्षाचा चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार. सुमित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मी म्हटलं होतं की हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करतील तर डेफिनेटली तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस 100% आहेत. क्रॉस बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि हेमकांत ह्या वेळेला तेच दर्शवत असताना की ऑफसाईडला कदाचित खेळले असते तर इथे 4 धावा किंवा षटकार मिळू शकला असता. परंतु इथून आपण पाहतायत रिस्क घेतली, ते अंगलट आलं. फलंदाज बाद. सुमितच्या खात्यामध्ये 1 विकेट. अमित त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. दहा रन्स. बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं. सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या हाताने ओर द विकेटने हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फिल्डर त्या ठिकाणी सुहास आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय रबर बॉल क्रिकेट जबरदस्त सुहास यांनी हाताळलं गेलं. यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं 2024 मध्येच मी म्हणेन ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती. गोराईच्या मैदानात मुकेशभाई भंडारी यांची ती स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरले होते. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जातो. यतीन पाटील जे मुरबेचे ब्रँड आहेत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला, सुटला, परंतु कोणती धाव आली नाही. सफल षटक यावेळेला पाहायला मिळतं. दुसरं 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5च्या सरासरीने आतापर्यंत विटीलाईन स्टार सफाळे 40+ ची टीम आपण पाहतायत 10 वर जाऊन पोहोचले गेले. इथून रणनीती काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल या 3 षटकांमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर घेऊया एक डीजे ब्रेक. या आपण देऊया कॅन्डीला संधी. भारी प्रभाव मानित त्यांना रंकनीला
10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं पॉवर प्लेचं, त्यामध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कंटिन्यूअस गोलंदाजी मार्कवर आणले गेले. चांगली कॅप्टनशिप इथे आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ कॅप्टन सुद्धा चांगला असावा, विचार विनिमय करणारा असावा. अप्रतिम फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता यतीन पाटील कोणती चूक करत नाहीयेत. सरळ चेंडू निघून जातोय, विसावला गेलाय. डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एक नम्रपणाचा खेळाडू म्हणजेच इम्कान भोईर. गेली कित्येक वर्ष आपण पाहत आहेत या खेळाडूला चपाटी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, दुसऱ्यांचा आदर कसा करायचा हे इम्कान भोईरने कित्येक वेळा दाखवून दिलंय. व्हॉट अ डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. ही ताकद आहे रुपेश तांडेले या गोलंदाजाची. अनुभवाची कमी नाहीये, कारण हे खेळाडू भरपूर वर्ष ज्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. आपण किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, आपण कसे जगलात, कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये जगलात त्याला फार महत्व आहे. आणि हेच खेळाडू 40+ पाहायला मिळत आहेत. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबावात्मक स्थितीमध्ये निर्माण करणारा हा फटका खेळला होता. पाहता पाहता सिंगल मेल. संतोष पुढे येत आहेत, सर्कलच्या बाहेर आहेत. मिड ऑफला एक धावेनिशी वंदे शिमाडे आपल्या टीमला घेऊन जात आहेत. विटी लाईन स्टार सफाळी टीमला 11 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. चांगल्या धावा थांबवलेत. परिपूर्ण मात्र खेळपट्टी जणू या दोन्ही गोलंदाजांच्या प्रेमात पडले. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. स्वप्नीलला थांबवलंय. गेल्या मॅच मध्ये स्वप्नीलने 23 धावा विथ द बॅटने केल्या होत्या. एक विकेट सुद्धा मिळवली होती आणि हकदार ठरला गेला होता मॅन ऑफ द मॅचचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. 12 रन. डेड बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. आपण या 2 बॉल नंतर आपण लगेच सन्मान करणार आहोत मिस्टर उत्कर्ष पाटील यांचा. आजच्या दिवसामध्ये त्यांनी या स्पर्धेला धावतं समालोचन केलं. धनसारचा आवाज, यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडासा रिथम चुकला आणि हेच दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोंगांच्या फिल्डरने मात्र जरूर आवाज दिला होता आणि तिथे ते थांबले होते रुपेश. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस रिव्ह्यू घेतला गेलाय. 12th मॅनने इथेच बसायचंय. यस व्हाईट बॉल. रिव्ह्यू जो आहे तो मात्र यावेळेला गमावलेला आहे. लक्षात घ्या, आता तुम्हाला मिळणार नाही आहे DRS. संघाची धावसंख्या 1 ने ऍड होईल आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. वंदेश या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. संघ संकटात सापडलाय. इथून संघाला बाहेर काढण्याचा कारनामा करतील का? ऑन साइडला फ्लिकचा फटका, अतिशय सुंदर देखणा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग झाले. मिस्टर सुमितला आपण पाहतो, सुमित चौधरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2च्या मदतीने 15 वर जाऊन पोहोचले गेली. 15 रन्स. संत गतीने सुरुवात सुरू झाली. उत्कर्ष पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. उत्कर्ष पाटील आज आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि त्याचप्रमाणे आज आपण रिझवलं आमच्या या लाडक्या प्रेक्षकांना, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आपला प्रवास सुखाचा हो आणि या हंगामासाठी या समालोचन क्षेत्रातून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आहेत 15. संघाची धावसंख्या 15. 3 षटकांचा खेळ, 5चा ॲव्हरेज. ही सरासरी मात्र योग्य नाहीये, परंतु या 2 षटकांमध्ये काही रूपांतर 30 धावांपर्यंत होईल का? 30 धावा येतील का 2 षटकात? टोटल 45-50 लागली जाईल का याकडे लक्ष असेल. परंतु पंकज 11 मुरबेट टीमच्या गोलंदाजांनी जो अटॅक केलाय तो अप्रतिम पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा, अचूकता आणि भेदकता याचं परिपूर्ण श्रेय या गोलंदाजाला दिलं जाईल यात मात्र शंका नाहीये. ग्रेट बॉलिंग. सुमित चौधरी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन झालेले आहेत. आता शेवटचे 2 षटक शेष राहिलेत. सुमित चौधरी गोलंदाजी मार्कवर, 2 स्टँड खेळाडू कक्ष, महिला कक्ष, सदानंद पाटील दादा, 111 स्टँड, नगरसेवक वसई विरा शहर महानगरपालिका. येतानाच एक भव्य दिव्य प्रवेशद्वार पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडू पाहुण्यांचं आमच्या प्रेक्षकांचं स्वागत केलं जातं त्या प्रवेशद्वाराजवळून. तदनंतर स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड. बॅटची एज घे, चेंडू या वेळेला सुहास ठाकूर यांच्या अगदी बाजूने निघून जातोय. गॅप मध्ये होता मेल, या वेळेला नशिबाचा चौकार. 4. फुल टॉस बॉल, बॅटची एज लागली. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा संघर्षाचा चौकार होता. इथून ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. पायामधला चेंडू होता. सहजगत्या मनगडाचा वापर केला. इम्कान भोईर पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली जाते. सातपाटी एक मोठं गाव आहे. भरपूर लोकसंख्येचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि तब्बल 64 टीम एकाच गावामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. विश्वास पटणार नाही, परंतु हे सत्य आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सुमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉट थर्डमॅनला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सिंगलच्या माध्यमातून विटीलाईन स्टार सफाळी या टीमची जाऊन पोहोचते 22. षटकार चौकार येत नाहीयेत. शांतता पसरले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने आतापर्यंत तिखट मारा केलाय. अचूकता, भेदकता आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी सहित वेगेवर नियंत्रण ठेवत फलंदाजांना जखडवून ठेवले गेले. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद मागितली. विवेक जाधव सर स्माइल देत त्या ठिकाणी दाद फेटावून लावतायत, कारण कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नव्हतं. तर यतीन पाटील दर्शवतायत की डेफिनेटली इथे रिव्ह्यू पाहिजे होता, परंतु कॉट बँड आणि LBW तुम्हाला मिळणार नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका आणि संदीप त्या ठिकाणी कोणती चूक करत नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद एक्स्ट्रा कव्हरला मिळते. या ठिकाणी विकेट. झेल करवी. वंदेश हेमाडे बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मिस्टर संदीपला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ते 22 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युट केलंय. कॉन्ट्रीब्युशन काय असतं हे दर्शवून दिलं गेलंय. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. जर संदीप फार वेगाने येत आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला स्टॉप करतील का, तर नाही. चेंडू सरळ निघून जाईल. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऐतिहासिक मैदानात रॉकी ग्रुप चषक 2025 आपण अनुभवतायत. अतिशय सुंदर ही स्पर्धा, दर्जेदार. कालचा पहिला दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवसातील 2 संघ पुढे आले
एका साईडला संघ खार्डी टीम तर एका साईडला श्री गणेश जलसार असे दोन संघ. तर आजच्या दिवसातील कोणता संघ टीम 8 मध्ये जाण्याची तयारी ठेवेल, इम्कान भोईर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अमित यांचा विचार केला तर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत भरपूर मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. तेच अमितला आपण पाहतायत. अप्रतिम क्लीन बोल्ड दांडी गोल दोन पायांच्या अगदी मधोमध. संदीप यांना समजलं नाही आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्ट्यांचा वेध घेत संदीप यांना परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. अमित केनेला मिळते विकेट. गॉन. वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संजय पाटील यांना आपण पाहतायत, जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर. यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने मोटर बाईक आपण पाहू शकणार आहोत. वेगवेगळं काहीतरी नाविन्य करण्याची कला एक कलाकार म्हणून आपण सातत्याने पाहिलंय. रवींद्रजी गावड साहेब यांच्या माध्यमातून दृश्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. सो आपण पाहू शकतायत आणि सुंदर दृश्य प्रभावित करणारं आगम मोटर्स यांच्या माध्यमातून एक सुंदर मालिकावीर बाईक आणि ते आपल्याला स्पष्टपणे दिसेल येणाऱ्या दिवसांमध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. रुपेश तांडेल 2 धावा आपल्या संघासाठी रोखण्यात यश मिळवलंय. इथून मात्र आपण पाहतायत फलंदाज कोणता बाद होईल तर संजय पाटील यांना परतावं लागेल. क्रॉस झाले होते आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. त्यावेळेला शेष राहिलेत. काय गोलंदाजांची किमया साध्य केले, आपल्या बोटांतील जादू दर्शवली. का मी एवढे वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळलो, MRIच्या बॉलवर चांगली आमची कसोटी लागली आणि तदनंतर आज फुलटॉस बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. असगर अली, संदीप दादा परदेशी च्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कारण स्लोगन आहे या फुलटॉस बॉलचं, इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस. म्हणून आज स्लोगन हे आपल्याला पाहायला मिळतं. 24 कॅरेट क्रिकेट टेनिस बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 5 शेवटचे 2 बॉल शेष अमित केनेचे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अशी गोलंदाजी. अप्रतिम खोलवर चेंडू होता. तेवढा सुंदर पद्धतीने फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र मंगेश त्या ठिकाणी जरूर खेळल्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्लिप झाले. स्वतःला झोकलं होतं दुसऱ्या धावेसाठी, कारण धावा फार कमी प्रमाणात विटीलाईन स्टार सफाळे टीमच्या आहेत. परंतु इथे संदीप यांचं मात्र द्विधा मनामध्ये होते की फेकू की नको फेकू, की डायरेक्ट हिट करू. आणि अशातच चेंडू सुटला त्यांच्या हातामधून. बॅकअपसाठी चांगले फिल्डर आले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. संदीप पहा प्रयत्नांती परमेश्वर याला म्हणतात आणि संदीप यांनी टिपलेला झेल. फलंदाज या ठिकाणी स्वप्नील थोडेसे फ्लॉप राहिले, स्ट्रगल करत होते प्रत्येक फलंदाज. विटीलाईन स्टार सफाळी टीमचे पंकज 11 मुरबेट टीमने अतिशय चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कॉन्ट्रीब्युशन कसं असावं, युनिटी कशी असावी याचं प्रात्यक्षिक आणि टीम लीडर कसा असावा, यशस्वी कर्णधार कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि अतिशय अपकमिंग यंग टॅलेंटने हेच घ्यावं. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, पॅव्हिलियन मधून येता, त्यावेळेला वेगवेगळे विचार सोडून फक्त क्रिकेटकडे कॉन्सन्ट्रेशन करावं. कर्णधार एक असावा. पहा आपण मुरबेट टीमला पाहिलं की कर्णधारांनी सातत्याने आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने सांगितलं नाही तू त्या फील्डमध्ये जा, तू त्या क्षेत्रामध्ये जा, अशा पद्धतीने त्यांनी हातवारे सुद्धा इशारे केले नाही. म्हणून कॅप्टनचं एक मत असावं, जो कॅप्टन चांगल्या अशा पद्धतीने करतो त्यावेळेला सक्सेसचा मार्ग हा सुकर होतो. विजयाकरिता टार्गेट सेट केलं गेलंय ते 32 धावांचं. चांगली मॅच यावेळेला आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या माध्यमातून. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदनघरत अर्थातच उर्फ कॅन्डी.
ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 32 रनचं. याचं कशा पद्धतीने या 32 धावा पूर्ण होत आहेत याकडे लक्ष असणार आहे. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. गोलंदाजाने जर कदाचित चांगली गोलंदाजी केली, त्यांना सुरेख साथ जर क्षेत्ररक्षकांनी दिली तर डेफिनेटली कदाचित डिपेंड होतात. परंतु तिथे कमी स्कोर आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा जर तुम्ही वाचवल्या नाहीत तर तिथे पराभवाची चव चाखायला मिळते. पाहायचं, नाण्याची एक बाजू पडताळली, नाण्याची दुसरी बाजू पडताळायची आहे. महेंद्र भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केलाय. जलसार मधून बिलॉंग करत असताना पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला बॅटर जर आपण पाहिलं तर लियाकत आणि कल्पेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिला. याला म्हणतात प्रॉपरली टायमिंग. काय टायमिंग साध्य केलं होतं, फक्त फ्लिक केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड ऑन क्लिअर करणारा धमाकेदार RG ट्रॉफी सिक्सर. चांगला फटका होता. पहिल्याच बॉलवर फार कमी प्रमाणात असे फलंदाज असतात कॉन्फिडंटली पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जिद्द ठेवतात आणि हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. पॅडी पुढे सरसावले गेले होते. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. 9 तरुण उभारते सितारे खेळाडू ज्यांनी आत्ताच पदार्पण केले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक फॉर्मॅट असेल, ओपन टीम असेल, त्यांनी ही मॅच जरूर पाहावी. मुरबे टीमच्या गोलंदाजांनी जशी गोलंदाजी केली अप्रतिम होतं. कधी कधी गोलंदाजांना सुद्धा धावा खर्च कराव्या लागतात, परंतु असं नाही की खचून जायचं नसतं. कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही. खूप चांगला फटका जरूर खेळला गेलाय. एका साईडला लियाकत आणि कल्पेश अशी जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पंकज 11 मुरबे टीम बॅटिंग करताना आपण पाहू शकाल 32 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर त्यांचा पाठलाग करतायत. ऑन साईडला शफल झाले होते. जरूर चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधला आणि डीप मिड विकेटला सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय लियाकत. जुनी आठवण करून दिली कॅन्डीने ज्या वेळेला ही अशी ऍड यायची. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अप्रतिम लियाकत इज ऑन अ फायर. काय शॉट खेळलाय, क्लास, सुपर टायमिंग. खडे खडे स्ट्रोक खेळल्यात. मात्र रहस्य आहे ते लियाकत यांचं आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट शॉट. उर्वी इलियास 11 बोईसर टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण कर्णधार येऊन राहायचंय. संघाची धावसंख्या 18. बॅटिंग करताना आपण पाहू शकला ज्या पद्धतीने महेंद्र यांच्यावर सुपर आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला गेले. अप्रतिम चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये खेळला गेलाय. बॅकफुट पंच. चेंडू सरळ निघून जाईल. व्यंकटेश तुमाळे यांच्या स्वागतासाठी. ग्रेट टायमिंग, ग्रेट टायमिंग. मुंगफलीवाले खास करून मुंब्रावरून येतात उदरनिर्वाहासाठी आणि त्यांना हा अभिवादन देणारा चौकार लियाकत यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 22. विजयासाठी 10 रनची आवश्यकता. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण सुमधुर संगीत.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. लहानपणी बालपणीची गाणी मात्र आता आठवत असताना कॅन्डी यावेळेला ती स्मरणात आणतायत आणि थोडासा मेंदू रिचार्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास भगत स्वतः येतात गोलंदाजी मार्कवर येताना. चांगली पर्सनॅलिटी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पाड्यानंतर सरळ हे चेंडू निघून जातोय. शरीराचा वेध घेत संजय पाटील यांनी मात्र ते थोडेसे थांबले. संजय पाटील की रोहिदास भगत तुला गोलंदाजी करायची आहे, करू शकतो आज आज फ्री माइंडने गोलंदाजी करा. संजय पाटील दर्शवत असताना सर बॅटचा उपयोग क्या बात आहे. सुपर फिल्डिंग याला म्हणतात जिद्द चिकाटी. जरी या वेळेला 10 रन्स असल्याना तरी सुद्धा माझ्यात ती जिद्द आहे. रक्तातच क्रिकेट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22. 2 बॉल लगातार डॉट. कल्पेश थोडेसे निराश असतील. अप्रतिम चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. सनत जयसूर्याची आठवण करून देणारा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पंढरी पॅडी फुडी सरसावतायत. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फंबल झाले होते. तर लियाकत सांगतायत यू वेट कल्पेश, एन्जॉय कर. खेळपट्टीवर कारण लियाकत यांनी मात्र एन्जॉय तर केलंय. पहिल्या षटकामध्ये महेंद्र भोईर यांच्या अगेन्स्ट जे फटके आले ते क्लास पाहायला मिळाले होते. क्वालिटी ऑफ क्रिकेट दाखवलं. क्रिकेटिंग कॉपीबुक स्टाईलमध्ये जे शॉट असतात ते दर्शवून दिले गेले. ऑन साईडला फटका तर छान आहे. स्वप्नील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक आहे ते दुसरं. रोहिदास भगत आपल्या गोलंदाजी मार्कवर. सफाळी प्रीमियर लीग मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा सुद्धा केला गेला होता. आणि पुन्हा एकदा सफाळी प्रीमियर लीग येते माकडीच्या मैदानात. उद्यापासून आगरी प्रीमियर लीगला सुरुवात होते 12 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 15 ते 19 असं सफाळी प्रीमियर लीगचा अप्रतिम धूमधडाका पाहायला मिळेल. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. काय चेंडूला या वेळेला खेळण्याची जी कला आहे, मनगडामध्ये जान आहे लियाकत यांच्या. सुपर बॅटिंग. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27. ज्या पद्धतीने लियाकत खेळतायत ना, मला आठवण झाली ती मंदार गरुडे सरांची. शॉर्ट सिलेक्शन त्यांचे आपण पाहताय. चेंडूला मेरिट पर्यंत येऊन देत आहेत आणि सरळ रेषेमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, एक रिस्क घेण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे आपण पाहताय षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी होती. संघाची धावसंख्या 27. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 5. आहे रॉकी ग्रुप चषक 2025 डे 2 मध्ये. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि शून्यातून विश्व निर्माण केलंय ह्या स्पर्धेने, ज्याचं नाव प्रत्येकाच्या हृदयात आहे, अर्थातच RG ट्रॉफी 2025. मानाचा मुजरा आहे या स्पर्धेला. दरम्यान 1 रन्स मिळेल कल्पेश यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. लियाकत यांनी जी बॅटिंग केली ना, ती चहूबाजूने खेळण्याची क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू. बॉल ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 28. 16 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. सामना दूर चाललाय. विटीलाईन स्टार सफाळे या संघाच्या माध्यमातून. इथून आपण पाहताय बॅकफुटला गेले. काय फटका खेळला. नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. चौकाराने स्टायलिश फिनिश करत असताना लियाकत अजून त्यांना बॅटिंग करायची होती, परंतु इथे मात्र गेम फिनिश होत असताना आपण पाहू शकताय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट नॉक, अंडरस्टँडिंग बॅटिंग, स्टनिंग इनिंग. कॉंग्रॅच्युलेशन पंकज 11 मुरबे टीम अँड हार्ड लक विटीलाईन स्टार सफाळे. 40+ आपण पाहू शकलात. तर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आता शेवटची मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. अर्थातच उर्वी
इलियास 11 बोईसर. स्वर्णी एंटरप्राइजेस आदरणीय दीपेशजी पाटील मांडे यांच्या